आज देशात नाही तर महाराष्ट्रात सर्वात दुःखाचा दिवस 9:45 आपल्या नेत्याचा किंवा राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी काही मोलाचं सहकार्य केलं किंवा आपल्या तालुक्यावर विशेष प्रेम असणारे अजितदादा हे आज आपल्यात नाहीये याची कल्पनाही करवत नाही. अजितदादांचा जो स्वभाव होता तो सगळ्यांना जरी कडक वाटत होता पण कामाचा माणूस होता, खामक्या माणूस होता. त्यांचं एक वाक्य 1-2 दिवसापूर्वीचं की मी जरी माझे हातपाय जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मी जनतेच्या सेवा करणारे आणि करीत राहणारे. आज शेवटच्या वेळेस ते सकाळी 6:30 वाजता त्यांच्या घरातून बाहेर पडले. त्यांनी घरात दर्शन घेतलं आणि नंतर विमानात बसल्यानंतर पण त्यांच्या जे को पायलट किंवा जे आहे त्यांच्याशी पण बोलता बोलताच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. माझा प्रसंग त्यांच्या जवळून भेटण्याचा ज्यावेळेस आमदार साहेबांच्या विधानसभेच्या अगोदर एक सभा झाली होती, मेळावा झाला होता, त्यावेळेस मी माझ्या प्रयत्नाने त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलो. त्याला कारण पण होतं, आपलं काशीनाथ आव्हाडांच्या पिक्चरचं एक पोस्टर घेऊन मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो होतो. त्यांना मी म्हणलं होतं की आपला एक ग्रामीण कलाकाराला आपल्याला मदत करायची, ते मला म्हणले तू ये मंत्रालयात, पण ते राहूनच गेलं. पण दादा गेल्याने आपल्या तालुक्याचं सगळ्यात जास्त नुकसान झालं. कारण 2500 कोटी रुपये किंवा 2900 कोटी रुपये आणणं हे फक्त दादांच्या नेतृत्वामुळे शक्य झालं आणि दादांची उणीव कदापि भरून येणार नाही. आपल्या गावकऱ्यांच्या आणि आढळा परिसराच्या आणि तालुक्याच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो.